आमच्यावरती दबाव टाकला जातोय। मी आज आपल्याला सांगू इच्छितो की येणारी विधानसभा आहे, विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल तर गाठ माझ्याशी असेल, हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काय करायचं आहे ते विधानसभेपर्यंतच करून घ्या, परत काय तुम्हाला मी करून देत नाही, एवढी सुद्धा जबाबदारी मी तुम्हाला देतो। कायद्याच्या मार्गाने या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता यांची गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने दाखवून देऊ। अयाज भाई, तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही ताकदीने उभा आहे, पण उद्याच्या काळामध्ये कुठल्या कार्यकर्त्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर याच्या तिप्पट चौपट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा असणार आहे, हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे। त्यामुळे आपण सर्वजण आज अत्यंत कमी वेळेमध्ये एकत्रित आलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो। या मतदारसंघाचा इतिहास मला सांगू इच्छितो। आतापर्यंत आबांवरती हल्ला झाला, आबांच्या त्या काळातल्या सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने असेल किंवा सर्वांच्या सल्ल्याने असेल, आबा शांत बसले। काँग्रेस कमिटीमध्ये आबांना मारहाण केली गेली, कारखान्यामध्ये आबांना मारहाण केली गेली, त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती दगडफेक केली गेली, नगरपंचायतीच्या निवडणुकाला हा असा प्रकार घडलेला आहे। आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही शांत होतो, सबुरीने घेत होतो, पण माझी जुन्या जाणत्या लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेली मारहाण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील, हे मात्र मी निश्चितपणाने सांगतो। आणि ती लक्षामध्ये राहिली का नाही हे पुढच्या 1-2 वर्षामध्ये दाखवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही। सर्वसामान्य माणसावरती हल्ला करायचा, सर्वसामान्य कार्यकर्त्याला चेपवायचा प्रयत्न करायचा, मतदारसंघामध्ये आपण संविधानिक पदावरती काम करत असताना, खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही, जी कामं होत होती त्या कामांच्या आडवा पडायची भूमिका घेतली। या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या हाताला काम मिळावं म्हणून आम्ही MIDC उभी करायचा प्रयत्न करत होतो, त्या MIDCच्या आडवा सुद्धा हे लोक पडले, पण तरी सुद्धा नाकावर टिचून MIDC मंजूर करून घेतली। आणि आता पुन्हा एकदा त्या MIDCच्या आडवा पडण्याचा प्रयत्न काही लोक करतायत। मी माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो, या हल्ल्याचा निषेध तर आहेच आहे, पण पुढच्या पिढीच्या भल्याच्या दृष्टिकोनातून जी MIDC होती त्या MIDCच्या आडवं पडाल तर याद राखा, गाठ रोहित पाटलाशी आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।